बटाट्याचे पराठे बनवायचे तर आता तीच थोडीशी तयारी चालू आहे माझी सकाळचा. आणि खूप गरम होत आहे ना, त्याच्यामुळे मग काय साडी बिडी काय सकाळ सकाळ मी घालत नाही. आंघोळ केली का मॅक्सीवरच, कारण किचनमध्ये एवढं गरम होतं ना. तर स्वयंपाकाला आता सुरुवात केलेली आहे. मस्त बटाटे सोलून घेते, मिरच्या वगैरे बारीक करणार आहे. अजून कपडे पण धुवायचे बाकी इथं पाण्यात निरम्याच्या भिजत ठेवले. पण आता म्हणलं पीठ वगैरे मळावा, बटाटे थंड झाले तर सोलून घ्यावा आणि सुरुवात करावा. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता सकाळचे 8 वाजून गेले तर आणि मी केलेले आहे स्वयंपाकाला सुरुवात. तर आज छानपैकी बटाट्याचे पराठे बनवायचे कारण मी त्या दिवशी बटाटे आणून ठेवलेले आहेत घरामध्ये. मला दुसरंच काहीतरी रेसिपी बनवायची होती, पण म्हणलं चला मस्त बटाट्याचे पराठे बनवूया. आता खूप दिवस झालं काय बनवलं नव्हतं, मग चला ती रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. आणि खूप गरम होते त्याच्यामुळं मॅक्सी घातलेली. तर कारण गरमी एवढी आणि किचनमध्ये कामच करायला होत नाही, साडी ब्लाऊज वगैरे घालून खूप गरम होते आणि पाठीतनं पूर्ण अशी आगच होती, एवढं गरम व्हायला लागले. तर आता सकाळची सुरुवात केलेली आहे ती तर तुम्हाला मी दाखवते मस्त स्वयंपाकाची. आणि अजून चहा पाणी पण करायचं बाकी आहे. विशाल गेलाय कॉलेजला, तो गावी गेला तर आला तो लगेच. त्याचे पप्पा काय अजून आले नाही तर पोर आणि मीच आहे आता इथं. त्याच्यामुळं मग आमचं थोडंसं दमानेच चाललेलं आहे. तर आता जेवण करायला म्हणलं चला आज नाश्त्याला आहे ना आलू पराठे बनवू, नंतर बघू काय दुसरं वेगळं केलं तर आता मी सुरुवात तर केली स्वयंपाकाला. या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहत जा. देवपूजा वगैरे तर मी करून घेते. आंघोळ झालं की माझं तेच असतं, पहिलं आंघोळ करायची, घर झाडून घ्यायचं आणि त्याच्यानंतर देवाला दिवाबत्ती करून घ्यायचं. तर अशी रुटीनच असते सकाळ उठल्यापासून. सुरुवात करते मी एकदा सकाळचं देवपूजा वगैरे घरात झालं ना तर मग दिवस पण चांगला जातो आणि चांगलं फ्रेश पण वाटतं घरामध्ये. म्हणजे अशी चांगली ऊर्जा निर्माण तयार होते. तर आता व्हिडिओला पण म्हणलं सुरुवात करूया, तुमच्याशी पण थोडंसं बोलूया. आणि चला स्वयंपाक करायचा बाकी आहे. किचन सगळी वाट बघते इकडं माझी. सगळ्यांचंच असं असतं महिलांचं, उठलं का स्वयंपाक, घरातले कामं, कपडे भांडे ते सगळंच करायला लागतं. आणि शहरातल्या बायकांना काय कमी कामं नसतात, डबल एक काम 2 वेळेस करायला लागते, असे कामं राहतात. त्याच्यामुळं भरपूर वेळ जातो त्याच्यामध्ये. दुपारी 2 वाजतात 3 वाजतात काही सांगू शकत नाही. बाकीचे पण बाहेरचे थोडेफार कामं असतात ते पण करावं लागतात. तर चला पहा पूर्ण व्हिडिओ. तर आता याच्यामध्ये मी मिरची आणि थोडीशी पहिली मिरची वाटलेली होती शिल्लक राहिलेली ती पण टाकली. आणि अजून थोडी मिरची, लसूण, थोडंसं आलं, इथं कोथिंबीर काढून घेतली, कढीपत्ता पण घेतलाय आणि मस्त बारीक करून घेते. इथं थोडंसं जाडसर बारीक करून घेतले. इथं कोथिंबीर मी धुवून घेतली, कढीपत्ता पण धुवून घेतलाय आणि बटाटे पण सोलून ठेवले. तर आता इथं कढई गरम करायला ठेवली. तोपर्यंत आपण हे बटाटे सगळे मॅशरने बारीक करून घेणार आहोत. कढई गरम होईपर्यंत बटाटा सगळा आता मॅशरने असा बारीक करून घ्यायचा. जेवढा बारीक करताल तेवढा तुमचा पराठा छान येतो आणि बाहेर पण भाजी त्याची येत नाही. त्याच्यामुळे मग बारीकच करून घ्यायचा. मस्त आता मी हा सगळा बारीक करून घेते. आता आपला पूर्ण बटाटा बारीक झालेला आहे, मॅशरने बारीक करून घ्यायचा, एकदम छान होतो. मला ना कच्ची कोथिंबीर अशी टाकायला खूप आवडते, म्हणजे छान लागते. कारण परतण्यापेक्षा आहे ना कच्ची कोथिंबीर टाकायची, टेस्टच खूप छान लागते. तर आता जिरे मोहरीची फोडणी दिली, कढीपत्ता पण टाकलेला आहे, हिरवी मिरची वाटलेली टाकायची. आता हिरवी मिरची परतून घ्यायची, त्याच्यानंतर हळद टाकायची. हळद टाकून ती पण परतून घ्यायची. तर आता इकडे आहे ना बटाटा टाकून घेऊया. एक छानपैकी बारीक करून ठेवला. आता यात टाकून घ्यायचा सगळा बटाटा आणि मीठ टाकून फक्त थोडं 2 मिनटं परतून घ्यायचं. झाली आपली पराठ्याची भाजी तयार. एकदम सोपी आणि साधी आहे, पटकन झटपट होणारी. चला आता आपलं मीठ बाकी टाकायचं, मीठ टाकून घेऊया यस आणि परतून घेऊ. झाली आता आपली तयार बटाटा पराठ्याची भाजी, म्हणजे आलू पराठ्याची.
तुम्हाला आवडत असेल ना तर याच्यामध्ये तुम्ही कच्चा कांदासुद्धा टाकू शकता, छोटा छोटा बारीक कापायचा आणि टाकायचा. पण ती भाजी आहे ना जास्त वेळ टिकत नाही, त्याच्यामुळं मग मी काय करते अशीच बनवते. आणि अजून वाटलं तर कोथिंबीर टाकते, नाही तर मग बस झाली. आता कोथिंबीर पण खूप महाग आहे, त्याच्यामुळं आपली थोडी थोडीच वापरायची. भाजी तर झाली, पण आता पीठ मळायचं बाकी आहे. ताजं ताजं पीठ मळलं ना तर मग पराठे पण छान येतात. तर आता मी हे पूर्ण पिठाचा गोळा मळून घेते. तर आता इथं पीठ पण छान मळलं आहे, थोडासा तेलाचा हात लावायचा बाकी आहे, पण ती चपात्या करताना मी लावून घेईन. तोपर्यंत इकडं आपलं पराठ्याची भाजीसुद्धा थंड होते. थंड झाल्याच्या नंतर मगच आता आपल्याला पराठे बनवायला घ्यायचे. थोडंसं तूप लावून मस्त पराठे बनवायचे. तर मी प्लेटमध्ये काढून घेतले. आता इकडं तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे आणि आज थोडासा वेगळा तवा घेतला आहे. पराठे आता होतच आलेले आहेत. 2-3 पराठे करून घेते, त्याच्यानंतर मग आम्ही खाल्ल्याच्या नंतर राहिलेले बाकीचे करेन. तर कारण गरम गरमच चांगले लागतात. तर आता म्हटलं चला 2-3 तूप लावून घेतले तर, आणि बाकीचे चपात्या पण बनवायच्या आहेत. थोडेसेच करते कारण मग म्हणले खाल्ल्याच्या नंतर बाकीचं लाटता येईल आणि चपात्यासुद्धा करता येतील. तर अशा पद्धतीने मस्त असे पराठे बनवले. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी पाहून करू शकता. छान होतात आणि मस्त चहासोबत किंवा सॉसबरोबर आपले बटाट्याचे पराठे खा किंवा असेही खाल्ले तरी छान लागतील. तर असे मस्त. आता इथं आमचं दूधच संपलं होतं, त्याच्यामुळं आम्ही आज कोरा चहा बनवलेला आहे. तर कोरा चहा आणि बटाट्याचे पराठे असा माझा नाश्ता होता. त्याच्यानंतर बाकीचे कामं आवरून घेतले आणि मस्त परत दुपारची थोडीशी सुरुवात केली. कारण मला बनवायची होती आज जवसाची चटणी. तर जवसाची चटणी खूप दिवसापासून बनवायचं चाललं होतं. आज बनवू उद्या बनवू. तर आता उन्हाळा पण अजून आहे 1 महिना, पण म्हणलं चला थोडीशी बनवून ठेवूया. अशी पण रोज घरामध्ये खाण्यासाठी लागते. तर जवस वगैरे मी गावावरूनच आणलं होतं. मला ना एका मैत्रिणीने जवस दिलं होतं, बरंच दिलं होतं. जवळजवळ 1-2 किलो दिलं होतं. तर बरेच दिवस झालं मी निवडून वगैरे ठेवलं होतं. खडे वगैरे होते मातीचे, ते पण चांगले स्वच्छ करून ठेवले. आणि त्याच्यानंतर मिरची पण थोडीशी उन्हात सुकवली. त्याच्यानंतर थोडीशी तेल टाकून मी आता इथं भाजून घेते. जेवढी चांगली तुम्ही भाजताल ना तेवढी चटणीला खूप छान चव येते. त्याच्यामुळं कधी कुठलीही चटणी बनवायची असेल ना तर आपली जी लाल मिरची असती उन्हात वाळलेली ती थोडीशी भाजून घ्यायची. भाजल्यावर खरपूस लागते. अवतार बघितला का हो तिचा? सुट्ट्या लागल्यात ना तर पोरीने अवतार असा चाललाय, बघितला का? केससुद्धा विसरीत नाही दिवसभर. सकाळी केस धुतलेले येतं तर हाय असेच येतं. तिची मम्मी ओरडत होती येणे घालून देते तुला, पण ती काय ऐकत नाही. आता इथं हे बघा किचन वाट्यापाशी येते डायरेक्ट. तर आता इकडं तुम्ही पाहिलं असेल की कू पाहिलं ना मध्ये मध्ये करते. तर ती दुपारी आली होती कारण तिची एकदा आता सुट्ट्या लागल्यात ना त्याच्यामुळं तिचं असतं 4 वाजता किंवा 5 वाजता येते ते आमच्याकडे. सकाळी काही येत नाही, सकाळचं तिचं तिलाच आवरत नाही. पण अजून येते थोडीशी गप्पा मारायला. तर आता इथं मग मी जवस पण छान भाजून घेते. खडे वगैरे सगळं मी त्यातलं काढून घेतलेलं. एक अर्धी काडी त्याच्यामध्ये दिसती, तीसुद्धा मला दिसली तर मी काढून घेते. तर छानपैकी आता जवस खरपूस भाजून घ्यायचा आणि मस्त चटणी बनवायची. तर जवसाची चटणी खूप पौष्टिक असते आपल्या शरीरासाठी सुद्धा, किंवा गुडघे वगैरे दुखत असले तर केसांसाठी सुद्धा म्हणजे एकदम मजबूत असते. त्याच्यामुळं मग आता मस्त जवसाची चटणी करूया. मिरची थोडीशी जाडसर वाटून घेते आणि जे जवस भाजले ते थंड झाल्याच्या नंतर ते सुद्धा मी आता असं जाडसर वाटून घेतले. ते एकत्र टाकून घ्यायचं आणि याच्यामध्ये मीठ टाकायचं, लसूण टाकून घ्यायचं आणि एकजीव करायची. थोडी थोडी घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये. तुमच्याकडे जर खलबत्ता असेल ना, खलबत्त्यात थोडी थोडी कुटून घ्यायची अशी. नंतर मिक्सरच्या जारमध्ये कुटल्याच्या नंतर तर आता लसूण तुमच्या प्रमाणामध्ये टाका. मी असा एवढा लसूण टाकला आहे, अजून थोडासा पण टाकणार आहे. तर पण निवडायचं बाकी आहे, पण म्हणलं चला हे एकदा बारीक करून घेऊ. मस्त आता एकजीव करून घेतली. इथं थोडीशी बाकी आहे. चला मग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, लाईक करा. परत भेटूया.